नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये। तर आपण घेऊन आलोय पोलीस भरती व वनरक्षक व इतर सरळ सेवेमध्ये वारंवार रिपीट होणारे प्रश्न। टाइम न वेस्ट करता बघूया आपले प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 बघूया। बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने टिंब ही सुधारित योजना सुरू केली आहे। तर महाराष्ट्र शासनाने बलात्कार व लैंगिक अत्याचार झालेला वर ॲसिड हल्ला झालेला अशा पीडितांवरती अशी सुधारित कोणती योजना सुरू केली आहे मित्रांनो? तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे। हे सर्व प्रश्नांचे आन्सर हे 2 ते 5 सेकंदात आपल्याला यायला पाहिजे। असा रिव्हिजन करून घेऊ आपण। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, त्यापैकी आपला राईट आन्सर असणारे मनोधैर्य। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणारे। नोट करून घ्यायचे मित्रांनो। मनोधैर्य योजनेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया मित्रांनो। तर मनोधैर्य योजना 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे। ही योजना बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालके यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी ही योजना आहे मित्रांनो। याद्वारे पीडितांना त्यांच्या 1 लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणामध्ये 10 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते। असे हे मनोधैर्य योजनेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो। चला बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 बघूया मित्रांनो। खालील वाक्यातील कर्ता ओळखा। मनोज रोज एखादे संत्रे किंवा सफरचंद खातो। मनोज रोज एखादे संत्रे किंवा सफरचंद खातो। या वाक्यातील कर्ता काय आहे? तर बघूया। 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला। तर या प्रश्नाचा आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मनोज। मनोज हा कर्ता आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो। महाराष्ट्र विधानसभेच्या जागांची एकूण संख्या टिंब आहे। तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती जागा आहेत मित्रांनो? व्हेरी एमपी प्रश्न आहे मित्रांनो, तर नोट करून घ्यायचे। हा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रत्येक सरळ सेवेच्या एक्झाममध्ये येतोच म्हणजे येतो। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला। तर आपला राईट आन्सर असणार आहे 288। 288 महाराष्ट्र विधानसभेमध्ये जागा आहेत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4 बघूया। खालीलपैकी कोणत्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता? तर वर्ल्ड ट्रेडच्या सेंटरवरती कोणत्या दिवशी हा दहशतवादी हल्ला केला गेला होता मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेला आहे आपल्याला। तर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे। आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती दहशतवादी हल्ला केला गेला होता मित्रांनो। नोट करून घ्यायचे। बघूया पुढे। प्रश्न क्रमांक 5 बघूया। मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मृत्युंजय कादंबरी ही कोणी लिहिली आहे मित्रांनो व त्याचे लेखक कोण आहेत? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला। त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे शिवाजी सावंत। शिवाजी सावंत हे मृत्युंजय कादंबरीचे लेखक आहेत मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। तर बघूया प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो। लिंग ओळखा। भाजीपाला। तर भाजीपालाचे लिंग ओळखायचे आहे। भाजीपाला हे पुल्लिंग आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक आपला 2 राईट आन्सर असणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो। भाजीपाला या शब्दाचे लिंग पुल्लिंग आहे। सामाजिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते। उदाहरणार्थ भाजीपाला, तो पाला म्हणजे पुल्लिंग असा होतो। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7 बघूया मित्रांनो। परक्या धरण खालीलपैकी कोणत्या
देशादरम्यान वादाचा विषय होता? तर परकीय धरण हा कोणत्या देशाच्या वादाचा विषय होता मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. आन्सर आल्यास कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. केव्हाही पेपरला जाताना पहिले नीट प्रश्न वाचायचे मित्रांनो. ऑप्शन ही नीट बघून घ्यायचे पहिले. काही गडबड करायची नाही, नाहीतर आपला आन्सर चुकू शकतो. तर 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे भारत आणि बांगलादेश. भारत आणि बांगलादेशमध्ये परकीय धरणच्या वादाचा विषय झाला होता मित्रांनो. तर बघूया अधिक माहिती. प्रश्न क्रमांक 8 बघूया मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे 1994 साली महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोगाची स्थापना ही झाली होती. ऑप्शन 3 आपला राईट आन्सर असणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 मध्ये झाली होती मित्रांनो. तर कलम 243 के आणि 243 ZA महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापनाचे आहेत मित्रांनो. त्याचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था आणि त्यांच्या निवडणुका घेणे हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त DN चौधरी होते मित्रांनो. त्यांचे कार्यकाल 1994 ते 1999 पर्यंत हे त्यांनी कार्यकाळ सांभाळलं मित्रांनो. सध्याचे आयुक्त दिनेश T वाघमारे हे 2025 चे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो. नोट करून घ्यायचे, व्हेरी MP आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 बघूया. स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजे हा प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी स्त्रियांना जाकीटे घातली पाहिजे असे प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण लेख हे लिहिला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. तर नोट करून घ्यायची. चला बघूया पुढचा प्रश्न. चला बघूया प्रश्न क्रमांक 10. ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा. अचूक विग्रह शोधायचे मित्रांनो आपल्याला ऋणमुक्तचा. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ऋणासाठी मुक्त. अधिक माहिती जाणून घेऊया ऋणमुक्तची. ऋणमुक्त बघूया. ऋणातून मुक्तीवरील सामाजिक शब्द हा तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. यालाच विभक्ती तत्पुरुष म्हणतात येतील, कारण यात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अवयवांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. ऋणमुक्त ऋणातून मुक्त, रोगमुक्त रोगापासून मुक्त असा त्याचा अर्थ होतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 बघूया मित्रांनो. खालीलपैकी कोणता प्रकल्प मध्य आणि दक्षिण आशियातील नवा रेशमी रस्ता म्हणून ओळखला जातो? तर खालीलपैकी आशियामधील मध्य आणि दक्षिण असा नवा रेशमी रस्ता म्हणून कोणता प्रकल्प हा ओळखला जातो मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे तापी प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. तापी प्रकल्प हे मध्य आणि दक्षिण आशियातील नवा रेशमी रस्ता म्हणून ओळखला जातो मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघूया. खालीलपैकी कोणते शहर मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया उपकरणांची निर्मिती करते म्हणून त्याला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
तर कोणत्या शहराला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो? जे शस्त्रक्रिया उपकरणांची निर्मिती अधिक जास्त प्रमाणात करते. तर कोणता शहर आहे तो? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. वर तुम्हाला जे अवघड येत असतील असे टॉपिक सांगायचे ज्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊया. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे अंबाला. अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. तर नोट करून घ्यायचे आहे आपण. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर तम या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचे मित्रांनो. तर 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे तम या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द हा नभ आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ-ईलम ही खालीलपैकी कोणत्या देशातील नक्षलवादी संघटना आहे? तर बघूया 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. श्रीलंकामध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ-ईलम ही संघटना आहे मित्रांनो, जी नक्षलवाद्यांची संघटना आहे, जे दहशतवाद पसरवण्याचे काम करतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 बघूया मित्रांनो. 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे माहेरघर म्हणून खालीलपैकी कोणती पर्वतरांग ओळखली जाते मित्रांनो? तर अशी कोणती पर्वतरांग आहे जी 8000 मीटर उंच आहे व शिखरांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते? तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. बघूया किती अभ्यास झालेला आहे तुमचा. या प्रश्नाचा आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो काराकोरम पर्वतरांग. ही 8000 मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पर्वतरांग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16 बघूया. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखायचे मित्रांनो. शांत रहा. शांत रहा या वाक्याचा प्रकार ओळखायचे. 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. शांत रहा याचा अर्थ होतो आज्ञार्थी. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. वाक्यातील क्रियापदांच्या अर्थावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात मित्रांनो. नोट करून घ्यायचे. मराठी ग्रामरचा IMP प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न वारंवार रिपीट होणारे आहेत मित्रांनो. तर नोट करून घ्यायचे व रिव्हिजन करून घ्यायचे याचा वारंवार, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 17 बघूया मित्रांनो. श्रीलंकेने 1972 मध्ये नवीन राज्यघटना बनवण्याच्या वेळेस खालीलपैकी कोणत्या धर्माला राष्ट्रीय धर्म म्हणून दर्जा दिला होता? तर तो म्हणजे बौद्ध धर्म. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. तर बौद्ध धर्माला राष्ट्रीय धर्माचा दर्जा दिला होता मित्रांनो 1972 मध्ये. बघूया आपला पुढचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 18. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंघटनेची स्थापना केव्हा केली? तर रामकृष्ण मिशन या धर्मसंघटनेची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केव्हा केली? कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो त्यांनी? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे 1897 साली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्म संघटनेची स्थापना केली होती मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19.
ज्या समासात विग्रह करताना अथवा, किंवा, व इत्यादी विकल्पबोधक अवयवांचा उपयोग होतो तेव्हा त्यास टिंब असे म्हणतात मित्रांनो. तर त्यास काय म्हणतात मित्रांनो? कोणत्याही समाजात जरी अथवा, किंवा, व इत्यादी या प्रकल्पांचा बोध होतो, त्या अवयवांचा उपयोग होतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समाज असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपण. ज्या समासात विग्रह करताना अथवा, किंवा, व इत्यादी विकल्पबोधक अवयवांचा उपयोग केला जातो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व हा समास होतो. उदाहरणार्थ, खरे खोटे, खरे किंवा खोटे अशा त्याचा पूर्ण अर्थ आहे मित्रांनो. पाप पुण्य हा जो शब्द आहे, पाप अथवा पुण्य. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. तर हा आपला शेवटचा प्रश्न आहे आजचा. तर आपण 20 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांचं आन्सर येत होतं आणि किती सोडवले तुम्ही हे आपण कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. तर बघूया आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला काय म्हणतात? तर सायबर गुन्ह्याच्या एका भौगोलिक सीमेवरून व दुसऱ्या भौगोलिक सीमेवरून उड्या मारण्याच्या मानसिकतेला काय म्हणतात मित्रांनो? तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ज्युरिस्डिक्शनल जंपिंग. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो आणि आपले मित्रांना शेअर करायचे, जेणेकरून त्यांचाही काहीतरी फायदा होईल. आपण हे सगळं फ्रीमध्ये करतोय मित्रांनो. जे गरजू विद्यार्थी आहेत, जे कुठेतरी जॉब करतात, काहीतरी त्यांना क्लासेस वगैरे लावायला टाईम भेटत नाही, जे सेल्फ स्टडी करतात, त्यांना थोडीशी याची मदत होईल मित्रांनो. तर शेअर करायचे त्यांना. जय हिंद.